गरुड पुराण काय आहे तर गरुड पुराण हे हिंदू धर्मातील एक महत्त्वाचे पुराण आहे. त्यात मृत्यू, यमलोक, स्वर्ग आणि नरक यांच्या आत्म्याच्या गतीबद्दल सांगितले आहे. गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर आत्मा यमलोकात जातो आणि तिथे त्यांच्या कर्माचा हिशोब होतो. त्यानंतर त्याला स्वर्ग, नरक किंवा पुनर्जन्म यापैकी एका गतीला सामोरे जावे लागते. त्यानंतर आत्म्याच्या त्यांच्या कर्माच्या आधारावर स्वर्ग, नरक आणि पुनर्जन्म मिळतो. गरुड पुराणाचे पठण केल्याने आत्म्याला शांती मिळते आणि नकारात्मक शक्ती दूर होतात अशी देखील मान्यता आहे. गरुड पुराणात सांगितल्याप्रमाणे मृत्यूनंतर 13 दिवसापर्यंत आत्मा आपल्या घरी परत येतो. या काळात कुटुंबातील सदस्य गरुड पुराणाचे पठण करतात, त्यामुळे आत्म्याला शांती मिळते असे देखील मानले जाते. गरुड पुराण वाचल्यावर तुम्हाला मृत्यूबाबत आणि मृत्यूनंतरच्या जीवनाबाबत बरीच माहिती मिळते. त्यात मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास कसा होतो याचे वर्णन करण्यात आलेले आहे. मृत्यूनंतरचे जीवन, नरक, स्वर्ग, पाप अशा बाबींवर गरुड पुराणात चर्चा करण्यात आलेली आहे. या पुराणानुसार व्यक्तीच्या मृत्यूनंतर तिचा आत्मा यमलोकात पाठवला जातो. तेथे त्याच्या कर्माचे विश्लेषण केले जाते. त्यानुसार त्या व्यक्तीला पुढील प्रवासासाठी पाठवले जाते असे म्हटले गेले आहे. या प्रवासात आत्म्याला दिव्य दृष्टी प्राप्त होते असे देखील म्हणतात. गरुड पुराणात असे म्हटले आहे की मृत्यूनंतर आत्म्याला दिव्य दृष्टी प्राप्त होते. हा आत्मा मग यमलोकाकडे जातो. जीवनातील गुण दोषानुसार आत्म्याला प्रवासात पुढे पाठवले जाते. तसेच या आत्म्याला मोक्ष प्राप्त होण्याबाबतही चर्चा करण्यात आलेली आहे. नकारात्मक शक्ती दूर होतात. गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर व्यक्तीचा आवाज कमी होतो. त्यानंतर त्याची सर्व इंद्रिये बंद होतात. शेवटच्या क्षणी व्यक्तीला परमेश्वराकडून दिव्यदृष्टी प्राप्त होते. तसेच मृत्यूनंतर यमराजाचे 2 दूत व्यक्तीचा आत्मा घ्यायला येतात. त्यांचे रूप अतिशय भयंकर असते. व्यक्तीला ते पाहणे कठीण असते. जशी व्यक्ती पृथ्वीवर लोकांशी वागलेली असते त्याच प्रकारे आलेले यमदूत त्या व्यक्तीशी वागत असतात. मरणारी व्यक्ती जर सत्यानुसार चालणारे आणि सदाचारी असेल तर यमदूत त्याला चांगली वागणूक देतात. त्या व्यक्तीचे प्राणत्याग होत असताना त्याला कोणतीही अडचण येत नाही. यमदूत अशा व्यक्तीला कोणताही त्रास न देता शांतपणे यमलोकात घेऊन जातात. जर व्यक्तीने पापकर्म केलेली असतील तर यमदूत अशा व्यक्तीला वेदना देतात, गळ्यात फास बांधतात आणि ओढत नेतात. पुढे अशा व्यक्तीला यमलोकात भयंकर यातना देखील सहन कराव्या लागतात असा देखील उल्लेख गरुड पुराणात केलेला आहे. मृत्यूनंतर सगळी कार्य करण्यासाठी हा आत्मा पुन्हा घरी सोडला जातो. तो कुटुंबातील सदस्यांच्या शरीरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो. मात्र तो पाशाच बांधलेला गेलेला असल्याने त्याला कोणतीही मोकळीकता मिळत नाही. मृत्यूनंतर 10व्या दिवशी घरी विधी केले जातात. या दिवशी कुटुंबातील सदस्य मृत व्यक्तीचे पिंडदान करतात. त्यावेळी आत्म्याला यमलोकात जाण्याचे सामर्थ्य मिळते. त्याच दिवसांमध्ये आत्म्याचा आपल्या कुटुंबाशी आणि जगाशी असलेला संबंध देखील संपतो आणि मृत्यूनंतर 13व्या दिवशी पुन्हा येतात यमदूत. व्यक्तींच्या मृत्यूनंतर 13व्या दिवशी यमदूत पुन्हा येतात आणि आत्म्याला यमलोकात घेऊन जातात. तेथे आत्म्याच्या कर्माचा हिशोब केला जातो. त्यानुसार त्या आत्म्याला अर्ची मार्ग म्हणजे स्वर्ग, धूम मार्ग म्हणजे पितृलोक किंवा मत उत्पत्ती विनाश मार्ग म्हणजे नरक लोकांची गती प्राप्त होते. असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीचे वाईट कर्म असेल तर यमराज त्याच्या आत्म्याला शिक्षा देतात आणि त्यांना नरकातही पाठवतात. जिवंत असताना जेव्हा एखाद्या व्यक्तीचे चांगले कार्य असते तेव्हा तुमचा आत्मा स्वर्गात नेला जातो. गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर आत्म्याला यमराजापर्यंत पोहोचण्यासाठी मोठे अंतर पार करावे लागते. गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर मानवी आत्मा त्यांच्या शेवटच्या प्रवासाला निघतो. हा खूप लांबचा प्रवास आहे आणि या दरम्यान त्याला अनेक टप्पे पार करावे लागतात. गरुड पुराणानुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा तो मृत्यूच्या 3 ते 40 दिवसांच्या आत पुन्हा जन्म घेतो. गरुड पुराणानुसार व्यक्तीचा पुनर्जन्म त्याच्या कर्माच्या आधारे होतो. जर एखाद्याने पाप केले तर त्याला आत्मा नरकात पाठवला जातो आणि जर मनुष्याने पुण्य कर्म केले असेल, चांगले कर्म केले असेल तर त्याला आत्मा स्वर्गात पाठवला जातो. जेव्हा एखादी व्यक्ती मरते तेव्हा त्याला त्याच्या कर्मानुसार शिक्षा मिळते तरच त्या व्यक्तीचा पुनर्जन्म होतो. माणसाचा पुढील जन्म त्याच्या कर्माच्या आधारेच ठरतो. गरुड पुराणानुसार पिंडदान हे मृत व्यक्तीच्या आत्म्याच्या शांतीसाठी केले जाते. आत्म्याला त्याचा अर्धा भाग मिळतो ज्यामुळे त्याचा प्रवास सुरळीत होतो. त्याचबरोबर वाईट कर्म करणाऱ्याला यमदूत पिंडदान देत नाही आणि त्याला उपाशी पोटी प्रवास करावा लागतो. माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. अशाच पौराणिक कथा आणि माहितीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.